राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्यावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थात एएसआय बाळासाहेब गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्या विरोधात 5 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केल्याने सोलापूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या एका आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना उमेश पाटील आणि सुहास कदम यांनी आपल्या विरोधात केलेल्या आरोपांमुळे आपली तसेच पोलीस खात्याची सामाजिक पातळीवर बदनामी झाली असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे। या आरोपांमुळे आपली आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाली असून त्यातून आपल्याला मोठी मानहानी सहन करावी लागली असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे। या प्रकरणी बाळासाहेब गायकवाड यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी उमेश पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावली होती। मात्र या नोटिसीला उमेश पाटील यांनी कोणतेही उत्तर दिले नाही अशी माहिती ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी दिली। यातली हकीकत अशी की सुहास विजय कदम आणि उमेश सुरेश पाटील हे दोघे यांनी त्यांच्या पक्षाच्या लेटर हेडवरती आमचे आशील बाळासाहेब गायकवाड हे भ्रष्ट अधिकारी आहेत वगैरे असे म्हणून त्यांच्यावरती खोटे ॲलिगेशन्स केलेले आहेत। वास्तविक पाहता त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्या पत्रामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा नसताना आणि वस्तुस्थिती किंवा त्या संदर्भातली माहिती न घेता त्याची शहानिशा न करता त्यांची बदनामी व्हावी, समाजामध्ये त्यांचं असलेलं पद प्रतिष्ठा कमी व्हावी म्हणून लेटर हेडवरती छापून कंप्लेंट दिली आणि त्यानंतर सोलापूर येथील पूनम गेट जिल्हा परिषद ऑफिसच्या जवळ तिथं मंडप टाकून तिथं मोठा बॅनर लावलं आणि त्या बॅनरवरती परत खोट्या मजकुराचं उत्तर लिहून तिथं आमरण उपोषण करायला चालू केलं आणि त्याच्यानंतरनं वेगवेगळ्या स्थानिक मीडिया पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा विनाकारण बेछोटाचे आरोप केलेले आहेत। हे सदरचे सर्व बदनामीकारक आरोप केलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस बजावली, पण त्या नोटिसीला कुठलंही उत्तर आलेलं नाही त्यांच्याकडून अथवा त्यांच्याकडनं कुठलंही एक्सप्लेनेशन देखील आलेलं नाही। त्याच्यामुळं जी काही आमच्या आशयांची बदनामी झाली त्याच्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांचे ॲज अ टोकन ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणून आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि तो दावा नुकताच रजिस्टर असून त्याचं काम प्रलंबित आहे। कायदेशीर नोटिसीला प्रतिसाद न मिळाल्यानंतर अखेर गायकवाड यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात 5 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या मानहानीच्या दाव्यामुळे आता उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणात न्यायालयाच्या पुढील सुनावणी दरम्यान काय घडते आणि संबंधित आरोपांबाबत दोन्ही बाजूंकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। 5 कोटींच्या मानहानीच्या दाव्यामुळे सोलापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे।